नमस्कार. आपण पाहत आहात MH52 न्यूज लाईव्ह. मी आर्या शर्मा. घोडेगाव खराडी ग्रामपंचायतमधील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. जिल्हा परिषदेकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे. घोडेगाव खराडी येथील ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेच्या चौकशीसाठी श्री अजितकुमार भीमराव महाले आणि विद्यमान सदस्य श्री आबा छबुलाल जाणे यांनी 24 फेब्रुवारी 2026 पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषद जळगावच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी लेखी पत्र दिले आहे. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की सदर प्रकरणाची अधिकृत चौकशी करण्यात येणार असून दोष आढळल्यास संबंधितांविरुद्ध पुढील कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात येईल. तसेच पंचायत समिती 40 गाव मार्फत गटविकास अधिकाऱ्यांनी 6 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता पंचायत समिती स्तरावर चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित अधिकारी प्रत्यक्ष येऊन तपासणी करणार आहेत. प्रशासनाच्या या लेखी हमीनंतर उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या प्रकरणाची माहिती पोलीस प्रशासनालाही देण्यात आली असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले आहे. आता घोडेगाव खराडी येथील ग्रामस्थांचे लक्ष 6 मार्च रोजी होणाऱ्या चौकशीकडे लागले आहे. चौकशी अहवालात काय निष्कर्ष निघतो आणि दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही होती घोडेगाव ग्रामपंचायत प्रकरणातील ताजी आणि सविस्तर अपडेट. पाहत रहा MH52 न्यूज लाईव्ह, आवाज जनतेचा.